तर हा बापू आहेत संस्था जो चालवतो शेषरावजी डोंगरे बापू. आपण त्यांची मुलाखत घेतली होती. आता बापूचं ऑफिस आहेत. हा पूर्ण ऑफिस आहेत बापूंचं. बापू इथेच राहतो, इथेच आराम करतो. आणि बापूंशी चर्चा झाली आता. बापूचं बायपास सुद्धा झालंय. बापू तुमचं वय किती आहे? माझं वय 68 वर्ष. 68 वर्ष. काय झालंय तुमचं म्हणजे प्रॉब्लेम? आता मला शुगर आहे. हो, चालवणे कठीण आहे म्हणून. पॅरालिसिस पण झाला होता. पॅरालिसिस. त्यानंतर माझी दृष्टी पण गेली होती. हो. आणि आता माझं पेसमेकर लागला माझ्या हृदयामध्ये. गती कमी आहे हृदयाची. हो. आणि पेसमेकरने गती वाढलेली आहे. पण आता सगळ्या आजारावर मी मात केली. हो. आणि या सगळ्या म्हाताऱ्या लोकांना आशीर्वाद आहे माझ्यासोबत. आशीर्वाद आहे. हो. माझी दृष्टी गेली होती, लगेच माझी दृष्टी परत आली पूर्ण. हो. आता मला चष्माही लागत नाही. आता असंच वाचतो मी. हो, दृष्टी गेली होती, परत आली. हे सर्व आजारांवर मात केले म्हणजे सर्व मायबापांचं आशीर्वाद आहेत. बापू म्हणे आता चालवणे कठीण आहेत म्हणे. बापू इथे किती लोकांचं हे आहेत? इथं 160 लोक सध्या वास्तव्यास आहे. हो. पैकी अंध, अपंग, लंगडे, लुळे. हो. काही लोकांना पॅरालिसिस झालेला आहे, काही लोकांना दृष्टी नाही. हो. असे तर 55 लोक राहतात. ते 55 ते जाग्यावरच आहे. जाग्यावरचे आहे. जाग्यावर 160 बेडवर. एकूण 160 आहेत आणि जाग्यावर बेडवरच 55 आहे. हो. पैकी आम्हाला 25 लोकांना सरकार अनुदान मिळते. फक्त 25 लोकांना अनुदान, फक्त 25 लोकांचं आहे. बाकी इथं कर्मचाऱ्याचं मानधन किंवा पगार वगैरे काही मिळत नाही. काहीच नाही. कर्मचारीच कर्मचारीच नाही. जे सेवेकरी आहेत त्यांचं सुद्धा नाही, काहीच नाही. सेवेकरी काहीच नाही. आता आम्ही आमच्या घरच्या भाकरी खातो, इथे सेवा देतो 24 घंटे. आणि 35 वर्षापासून चाललेलं काम आहे. 35 वर्षापासून. 35 वर्षापासून 2 ऑक्टोबर 1991 पासून. 2 ऑक्टोबर गांधीजीचं जयंतीपासून, जयंती दिनी 1991 पासून. त्यावेळी मी 33 वर्षात होतो. आता मी 68 वर्षात झालो होता. त्यावेळेस 33 वर्षात. संपूर्ण आयुष्य याच्यात टाकलं मी. हो. तुझं कामच नाही केलं कोणतं, एवढंच काम केलं. संपूर्ण आयुष्य बापूंनी मायबापांची सेवा करण्यात लावलंय. आता वृद्धाश्रम कसं उभं झालं तुम्हाला सांगतो मी. हो. 1989 मध्ये मी 33 वर्षात असताना या गावाचा मला सरपंच होण्याचा मान मिळाला. हो. 33व्या वर्षा उमरीपठाचा मी सरपंच झालो. हो. सरपंच असताना आमच्या गावामध्ये काही निराधार म्हाताऱ्या होत्या, 3 म्हाताऱ्या. त्या म्हाताऱ्यांना काही मूलबाळ नव्हते, राहायला त्यांना घरसुद्धा नव्हतं. आणि त्याच्या हाताला कंपन होतं, त्यांना भाकरीसुद्धा करता येत नव्हत्या. तर त्या 3 म्हाताऱ्याचा माझ्या मागे नेहमी सारखा तगादा राहायचा. बाबूजी या गावाचा सरपंच, आमची काहीतरी व्यवस्था कर. आता मी ते जेमतेम शेतकऱ्याचा मुलगा, आर्थिक स्थिती जेमतेम, धाडच होत नव्हतं. ते सारं करायचं म्हणजे पैसा लागते ना. 89 ते 91 पर्यंत माझे 2 वर्ष तसेच निघून गेले. 91 मध्ये या गावात मी युवक असल्यानं त्यावेळी या ठिकाणी एक युवकाचं मी शिबिर आयोजित केलं. त्या शिबिरात त्यावेळी जिल्हाधिकारी होते हरा कुलकर्णी, त्यांना मी इथं आमंत्रित केलं. शिबिरात उद्घाटन झालं. कलेक्टर साहेब परतीच्या बेतात आणि ते 3 म्हाताऱ्या चूळबुळ करायला लागल्या. सरपंच काही करून न राहिला, आपण कलेक्टर साहेबांना सांगू नये. आता मला यांचं माहीतच होतं. कलेक्टर साहेबांना ते सांगायला लागले. कलेक्टर साहेब तुझ्याकडे पाहिला का म्हणे काय यांचं. म्हटलं यांना काही मुलं बाळ नाही, राहायला घर नाही, यांना हाताने त्यांना भाकरी करता येत नाही. म्हणजे तुम्ही काही करू शकता का म्हणे व्यवस्था. आता पहिले माझ्या मनात उर्मी होतीच, आपण या मताचं काहीतरी केलं पाहिजे. पण धाडच होत नव्हतं. नौखा माणूस, नौका सरपंच कुठं वगैरे पाय की नाही. आर्थिक स्थिती जेमतेम, शेतकऱ्याचा मुलगा, त्यामुळे धाडच होत नव्हतं. त्यावेळी कलेक्टर साहेबांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. तुला काय करायचं कर म्हणे. त्यावेळी ते वयोवृद्धच होते ते कलेक्टर साहेब. तो पण 15 वर्षाचे असेल. त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. तुला काय करायचं कर म्हणे, तुझ्या पाठीशी आहो म्हणे. मी एवढ्या हिमतीवर 2 ऑक्टोबर 1991 रोजी हे वृद्धाश्रम चालू केलं. मग सगळी व्यवस्था लागते, राहण्यासाठी घर लागते. हे गावात राजू जयस्वालचं घर आहे, त्या घरात ते चालू केलं. मग खासाठी लागते. तर मग माझा एक मित्र आहे या वृद्धाश्रमात, उपाध्यक्ष म्हणून आहे, मधुकररावजी रत्ने, दिवाकररावजी ब्राह्मणकर, सुरेश तलमले इत्यादी सर्व लोकांमुळे आम्ही गावात ज्वारी गोळा केली. गावात ज्वारी गोळा केली तर वृद्धाश्रम सुरू झालं. मग खाप्याची व्यवस्था झाली. मग कालांतरानं त्या लोकांसाठी बेडिंगची व्यवस्था नव्हती. तर आमचे ते एक संचालक मंडळाचे एक सदस्य आहे, दीड मोठे म्हणून,
त्यांनी चादर, ताट, वाटी, गिलास हे त्यांनी आणून दिलं. त्याच्यावर काम सुरू राहिलं. कालांतराने 2 वर्षांनी या वृद्धाश्रमाला 25 लोकांचं अनुदान कलेक्टर साहेबांनी मिळवून दिलं. त्यानंतर 95मध्ये मातोश्री नावाचं वृद्धाश्रम सरकारनं सुरू केले. तर आमच्या वृद्धाश्रमाचं अनुदान बंद करून टाकलं. अनुदान फार तोडकं होतं, 90 रुपयाचं अनुदान होतं. तर ते आमचं 90 रुपयाचं अनुदान सरकारनं बंद करून टाकलं. 95 ते 2000 हा कालखंड एवढा आमचं हे गेला, भारी गेला. या कालखंडात माझ्या मुलांना, माझ्या पत्नीला मजुरी करायचं काम पडलं वृद्धाश्रम वृद्धाश्रम चालवासाठी. कधी काळी गळ्याचं मंगळसूत्र विकायचं काम पडलं. कर्ज खूप झालं. अनुदान नाही, वृद्धाश्रम सुरूच राहिलं. कोणाची 1 रुपयाची मदत नाही. त्या काही लोक मदत करत नव्हते. आता मदतीचा ओघ वाढला या 10 वर्षात. 2010 पासून लोक आता मदत करून राहिले. त्याच्या आधी 1 रुपया कोणी कोणाला देत नव्हते, कारण लोकांना पैसेच नव्हते. त्यावेळेस किती शेती पिकत नव्हती आणि नोकरीवर पगारही नव्हता. तर कोण कुठून मदत करणार आहे? मास्टर लोक त्यावेळी सायकल नाही येतो, सायकल घ्यायची ऐपत नव्हती. आता सगळे मास्टर लोक आता 4 व्हीलर चालते. आता त्यावेळेस किती मायबाप होते समजा? 95 त्यावेळी 25-30 लोक होते. 30 लोक. या लोकांचा खर्च सारा आम्ही स्वतः म्हणजे मोलमजुरी करून, मेहनत करून त्याचा खर्च आम्ही 5 वर्ष भागवला. मग कालांतराने पुन्हा गेला, अनुदान मिळायला लागलं. सुशीलकुमार शिंदे सरकार आलं. त्या सरकारनं पुन्हा मग याचं अनुदान सुरू केलं. ते अनुदान तोडकं जाऊन त्यात काही भागत नव्हतं. 90 रुपयाचं अनुदान त्यात काही भागत नव्हतं. आणखी कर्जबाजारी, इथून उसनवार घे, तिथून उधार घ्या, अशा अवस्थेचे उदाहरण चालवतात. त्यानंतर मग कालांतरानं कर्ज खूप झालं. 8 एकर शेती मी विकलं आहे. तुम्ही वृद्धाश्रम या वृद्धाश्रमसाठी 8 एकर शेती कोणी वृद्धाश्रम चाललं त्या काळी. या 25व्या कालखंडात या वृद्धाश्रमामध्ये 262 लोक मयत झाले. त्यांचा मुलगा होण्याचा मला मान मिळाला. त्यांची तेरवी पण केली. जसं आपण आपल्या घरी करतो आपल्या आईवडिला, त्या प्रकारे त्यांची सगळी सेवा केली सर्व. आता काही प्रॉब्लेम होते तुम्हाला समजा चालवण्यासाठी? आता प्रॉब्लेम म्हणजे इथं अनुदान फक्त 25 लोकांचं आहे ना, त्यामुळे बाकी लोकांचा जो खर्च आहे ते सारा समाज सहभागातून करायला लागते. सर्व समाज सहभागातून. तर इथं काही लोकांचं इथं जेवण वगैरे लागते. कोणा स्मृती दिवस असला, वाढदिवस असला ते इथं जेवण करते. 7-8 जेवण महिन्याकाठी, 4-5 जेवण, 2-4 जेवण. लागमाग दिवाळी आहे. कधी आलं तर आलं, नाही तर नाही आलं. तरी मग आपली व्यवस्था करणं आहे इथं. आपल्याला तर करणं आहे, आपल्याला व्यवस्था करणं आहे. आम्ही मग उसनवार घेऊन, उधार घेऊन हे काम चालवतो. बघा, फक्त 25 लोकांचे इथे अनुदान आहेत आणि बाकी फक्त लोकसहभागातूनच होतात. पण कधी कधीच येते समजा महिन्यातून 4-5 जेवण, कधी कधी 8-10 जेवण, कधी कधी 10-12 जेवण, कधी कधी काहीच नाही असं आहे ते. आता आणि ते बाकीचे कपडे गिपडे जे त्यांचं कपडे वगैरे काही लोक देतात. दिवाळीला देतात असं आहेत समजा. दिवाळीलावर काही लोक देतात. नाही दिलं तर आपलं करणं झालं, अंग झाकणार द्यायचं. नाही दिलं तर आपल्याला काही होते ते करायचं समजा. अशी प्रॉब्लेम येते. तर ही होती कंडिशन. बापूला म्हटलंय मी जे आर्थिक सहकार्यासाठी करायचं, तर मी आतापर्यंत कोणाला नाही सांगितले म्हणे आर्थिक सहकार्यासाठी. पण वृद्धाश्रम चालवायचं तर आर्थिक सहकार्य लागतोच. म्हणून मी बापूला कन्व्हिन्स केलं की काहीतरी आर्थिक सहकार्य. आपलं व्हिडिओ जास्तीत जास्त जातोय, ऑनलाईन येऊ शकतात. आर्थिक सहकार्य संत दोला महाराज हा वृद्धाश्रम आहे. 160 मायबाप इथे राहतात आणि 25च मायबापांचे इथे अनुदान आहेत. सर्व काही खर्च लागतो, कपडे, खाणे-पिणे, अजून खूप काही आहेत. हे सर्व खर्च लागतात. आणि जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही प्रत्यक्ष इथे येऊन, यवतमाळ जिल्ह्यात हा वृद्धाश्रम आहे. कुठे आहेत बापू आपल्या वृद्धाश्रम? आर्णी तालुक्यामध्ये. यवतमाळ जिल्ह्यात आर्णी तालुक्यात जवळपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. जवळा उमरी पठार जवळपासून 10 किलोमीटर अंतरावर उमरी पठार येथे संत दोला महाराज वृद्धाश्रम आहेत. तुम्ही इथे येऊन प्रत्यक्ष भेट देऊ शकतात कसं आहे वृद्धाश्रम, आणि काही आर्थिक मदतसुद्धा करू शकतात, भेटसुद्धा देऊ शकता तुम्ही इथे येऊन. तर हा होता बापूंचं मुलाखत. बापूंनी खूप कष्ट करून, खूप मेहनत करून हा वृद्धाश्रम चालवला आहे. सलग 35 वर्ष झालं आहे वृद्धाश्रम चालवताना. आज बापूंचं वय वर्ष 68 वर्ष आहेत. तुम्ही विचार करू शकता. आणि सर्व जे मायबाप आहेत ते त्यांना मुलांसारखं
बोलतात, मुलांसारखं वागवतात, सर्व काही करतात. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.